नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, या सर्वांसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, प्रत्यय हा शब्दाच्या खालीलपैकी केव्हा असतो? प्रत्यय हा शब्दाच्या खालीलपैकी केव्हा असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यय हा शब्दाच्या शेवटी असतो। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, श्रवण या शब्दापासून खालीलपैकी कोणते विशेषण तयार होते? श्रवण या शब्दापासून खालीलपैकी कोणते विशेषण तयार होते? तर श्रवण या शब्दापासून श्रवणीय ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, खालील शब्दातील आपल्याला केवल प्रयोगी अवयव ओळखायचा आहे। खालील शब्दातील आपल्याला केवल प्रयोगी अवयव ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अबब या ठिकाणी या शब्दामधील केवल प्रयोगी अवयव असेल। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर या ठिकाणी शब्द आहे पोपट, तर पोपट या शब्दाचा आपल्याला विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मैना या ठिकाणी विरुद्ध लिंगी शब्द असेल। प्रश्न क्रमांक 5वा पाहूयात, बेडूक या शब्दाचा सामान्य रूप खालीलपैकी कोणता आहे? बेडूक या शब्दाचं आपल्याला सामान्य रूप ओळखायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बेडका या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 6वा पाहूयात, वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे। तर या ठिकाणी वाक्य आहे, परीक्षा संपताच मी खूप खेळेन, हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य भविष्य काळामधलं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 7वा पाहूया, पांडुरंग हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? पांडुरंग हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? पांडुरंग। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे बहुविग्रही समास या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 8वा पाहूयात, वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। तर या ठिकाणी वाक्य आहे, गायी गोठ्यात बांधल्या, या वाक्याचा प्रयोग खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे? तर हे कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 9वा पाहूयात, आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो, हे वाक्यामधील आपल्याला विधेय विस्तार ओळखायचा आहे। आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो, या वाक्यातील आपल्याला विधेय विस्तार ओळखायचा आहे। तर या वाक्यामधलं विधेय विस्तार ऑप्शन क्रमांक 4 रोज पूर्वेला या ठिकाणी या वाक्यामधलं विधेय विस्तार असेल। प्रश्न क्रमांक 10वा पाहूयात, चला पानावर बसा, या वाक्यातील आपल्याला शब्द शक्ती ओळखायची आहे। चला पानावर बसा, या वाक्यातील आपल्याला शब्द शक्ती ओळखायची आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक लक्षार्थ या ठिकाणी याच्यामध्ये शब्द शक्ती असेल। प्रश्न क्रमांक 11वा पाहूयात, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, या काव्यपंक्तीतील आपल्याला रस ओळखायचा आहे। घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, या काव्यपंक्तीतील आपल्याला रस ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शांतरस या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12वा पाहूयात, चिलीपिली हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे? चिलीपिली हा एक शब्द आहे, तर तो कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे? तर चिलीपिली हा शब्द तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक 13वा पाहूयात, दोन शब्द जोडताना खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात? दोन शब्द जोडताना खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक संयोग चिन्ह या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 14वा पाहूयात, 11वा रुद्र म्हणजेच खालीलपैकी काय असेल? 11वा रुद्र म्हणजेच खालीलपैकी काय असेल? तर 11वा रुद्र म्हणजेच तापट या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 15वा पाहूयात, सुसंवाद या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द ओळखायचा आहे। सुसंवाद
या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. सुसंवाद. तर सुसंवादचा विरुद्धार्थी शब्द विसंवाद या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. कान निवणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कान निवणे. तर कान निवणेच म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 ऐकून समाधान होणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. जसा किल्ल्यांचा जुडगा तसाच केळ्यांचा खालीलपैकी काय असतो? जसा किल्ल्यांचा जुडगा असतो तसाच केळ्यांचा खालीलपैकी काय असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोंगर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. कोल्ह्यांची खालीलपैकी काय असते? कोल्ह्यांची खालीलपैकी काय असते? तर कोल्ह्यांची कोहेकोही ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. पांढरा कावळा या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? पांढरा कावळा या शब्दाचा पुढीलपैकी योग्य अर्थ खालीलपैकी कोणता असेल? पांढरा कावळा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 निसर्गामध्ये नसलेली वस्तू या ठिकाणी या शब्दाचा योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूया. भारूड हा रचना प्रकार खालीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केला होता? भारूड हा रचना प्रकार कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संत एकनाथ महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत? सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय खालीलपैकी कोणते प्रत्यय आहेत? सप्तमी. तर सप्तमीचे प्रत्यय त इ आ हे प्रत्यय सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. खालीलपैकी कोणती भाषा ही देवनागरी लिपीमध्ये आहे? खालीलपैकी कोणती एक भाषा आहे जी देवनागरी लिपीमध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 हिंदी ही भाषा देवनागरी लिपीमधली भाषा आहे. प्रश्न क्रमांक 23 आख्यायिका या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आख्यायिका या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दंतकथा या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. पत्नी मरण पावली आहे असा पुरुष म्हणजेच खालीलपैकी कोण असेल? ज्यांची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष म्हणजेच खालीलपैकी कोणता पुरुष असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विदुर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. दिलेल्या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी शब्द आहे तर खारट या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. पुढील शब्दाची आपल्याला उत्पत्ती ओळखायची आहे. कंबर हा एक शब्द आहे तर या शब्दाची आपल्याला उत्पत्ती ओळखायची आहे. तर कंबर हा शब्द कोणत्या? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 देशी शब्द या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. मनुष्य या शब्दासह आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे. मनुष्य हा एक शब्द आहे या शब्दाचं भाववाचक नाम करायचं आहे. मनुष्य. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मनुष्यत्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. गोरा या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे. गोरा या शब्दाचं आपल्याला अनेक वचन रूप करायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोरे या ठिकाणी आपलं अनेक वचन रूप होईल. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. त हा खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? त कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? तर त हा सप्तमी या विभक्तीचा प्रत्यय आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. कडा या शब्दाचं आपल्याला सामान्य रूप ओळखायचं आहे. कडा या शब्दाचं सामान्य रूप खालीलपैकी कोणता असेल? तर कडा या ठिकाणी योग्य सामान्य रूप आपलं शब्द असेल. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी जो आहे तर जो हा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा प्रकार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संबंधी सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्द खालीलपैकी कोणता असतो? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्द म्हणजेच खालीलपैकी कोणता शब्द असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्रियापद या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न वारंवार हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रिया विशेषण आहे? वारंवार हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रिया विशेषण आहे? वारंवार.
तर वारंवार हे कालवाचक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34 नीलकंठ हे खालीलपैकी कोणत्या देवाचं पर्यायी नाव आहे? नीलकंठ. तर नीलकंठ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शंकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. खालील शब्दापैकी आपल्याला उभयनवी अवयवाचा प्रकार ओळखायचा. उभयनवी अवयव शब्दापैकी ओळखायचा आहे. तर उभयनवी अवयव ऑप्शन क्रमांक 4 म्हणून या ठिकाणी आपलं उभयनवी अवयव होईल. प्रश्न क्रमांक 36 पाहूयात. वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी वाक्य आहे तू सावकाश चालतोस. हे वाक्य कोणत्या प्रयोगामधलं वाक्य आहे? तर हे कर्तरी या प्रयोगामधलं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. नीलकंठ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? नीलकंठ हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? नीलकंठ. तर नीलकंठ बहुविग्री समास या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 38 पाहूयात. पुढीलपैकी कोणता एक शब्द आहे तो तत्सम शब्द नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मेहनत या ठिकाणी तत्सम शब्द नाही. प्रश्न क्रमांक 39 पाहूयात. पुढील वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा. तर या ठिकाणी वाक्य आहे जे चकाकते ते सोने नसते. वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर हे वाक्य मिश्र वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 40 पुरणपोळी हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? पुरणपोळी. तर पुरणपोळी हा मध्यम पदलोपी ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. रामराव शेतामध्ये बैलासारखे वावरतात या शब्दाची शब्दशक्ती आपल्याला ओळखायची आहे. तर व्यंजना या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता एक शब्द आहे जो परभाषीय शब्द आहे? परभाषीय शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर वरीलपैकी सर्व हे परभाषीय शब्द आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. भाषेला शोभा आणणाऱ्या गुणाला खालीलपैकी काय म्हणतात? भाषेला शोभा आणणाऱ्या गुणाला खालीलपैकी काय म्हणतात? तर अलंकार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. वनिता या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? वनिता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर वनिता कामिनी या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. कोवळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? कोवळे. तर कोवळेचा राठ या ठिकाणी आपलं योग्य विरुद्धार्थी शब्द असेल. पुढचा प्रश्न मोजकेच असे बोलणारा समूहदर्शी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मोजकेच असे बोलणारा. तर मोजकेच असे बोलणारा मितभाषी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. बेवारशी गुरांना ठेवण्याची जागा खालीलपैकी कोणती आहे? बेवारशी गुरांना ठेवण्याची जागा खालीलपैकी कोणती आहे? पांजरपोळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. सुंदर फूल शब्दाचं आपलं लिंग ओळखायचं आहे. सुंदर फूल नपुसक लिंग या ठिकाणी शब्दाचं लिंग असेल. प्रश्न क्रमांक 49 पाहूयात. पाऊस या शब्दाचं आपल्याला सामान्य रूप ओळखायचं आहे. पाऊस. तर पावसा या ठिकाणी आपले योग्य सामान्य रूप असेल. प्रश्न क्रमांक 50 पाहूयात. शब्दाची जाती म्हणजेच शब्दाचे खालीलपैकी काय होत? शब्दाच्या जाती म्हणजेच शब्दाचेच खालीलपैकी काय असतात? शब्दाच्या जाती म्हणजे शब्दाचे प्रकार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 52 पाहूयात. काल म्हणे खूप पाऊस पडला. अधोरेखित शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर अधोरेखित शब्द कोणता आहे? तर काल आहे. खूप पाऊस पडला. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.